अंतहीन हो तुम, तम के नाशक, तम के नाशक, तम के नाशक। चलो निर्मल धाम सहजी, लो माँ का नाम सहजी। चलो निर्मल धाम सहजी, लो माँ का नाम सहजी। निर्मल बोलो जय जय बोलो, आदिशक्ति की जय बोलो। निर्मल बोलो जय जय बोलो, आदिशक्ति की जय बोलो। चलो निर्मल धाम सहजी, लो माँ का नाम सहजी। चलो निर्मल धाम सहजी, लो माँ का नाम सहजी। निर्मल नगरी जाना है, माँ के दर्शन पाना है। खुशियों को लुटाना है, सहज के धन को पाना है। निर्मल नगरी जाना है, माँ के दर्शन पाना है। खुशियों को लुटाना है, सहज के धन को पाना है। प्यार के दरिया में जाकर निर्मल प्यार को पाना है। प्यार के दरिया में जाकर निर्मल प्यार को पाना है। चलो निर्मल धाम सहजी, लो माँ का नाम सहजी। चलो निर्मल धाम सहजी, लो माँ का नाम सहजी। धारणा करना है, चैतन्य लहरी पाना है। सहज के खुशबू में ढलकर निर्मल को अपनाना है। ध्यान धारणा करना है, चैतन्य लहरी पाना है। सहज के खुशबू में ढलकर निर्मल को अपनाना है। निर्मल नाम को जप कर प्राणी सगुण से निर्गुण होना है। निर्मल नाम को जप कर प्राणी सगुण से निर्गुण होना है। चलो निर्मल धाम सहजी, लो माँ का नाम सहजी। चलो निर्मल धाम सहजी, लो माँ का नाम सहजी। जीवन आना जाना है, सहज की नाव चलाना है। दुख को भूल जाना है, सुख का सागर पाना है। जीवन आना जाना है, सहज की नाव चलाना है। दुख को भूल जाना है, सुख का सागर पाना है। माँ के शरण में जाना है,
निर्मल धाम सहजी लो माँ का नाम सहजी, चलो निर्मल धाम सहजी लो माँ का नाम सहजी। निर्मल बोलो जय जय बोलो आदिशक्ति की जय बोलो, निर्मल बोलो जय जय बोलो आदिशक्ति की जय बोलो। चलो निर्मल धाम सहजी लो माँ का नाम सहजी, चलो निर्मल धाम सहजी लो माँ का नाम सहजी। निर्मल बोलो जय जय बोलो आदिशक्ति की जय बोलो, निर्मल बोलो जय जय बोलो आदिशक्ति की जय बोलो, निर्मल बोलो जय जय बोलो आदिशक्ति की जय बोलो, निर्मल बोलो जय जय बोलो आदिशक्ति की जय बोलो, निर्मल बोलो जय जय बोलो आदिशक्ति की जय बोलो। Long, long ago. जय श्री माताजी. आपण सर्वजण श्रीमाताजींच्या प्रतिमेकडे पाहून प्रणाम करूयात आणि सावकाशपणे बंधन घेऊयात. माता पिता बंधु सखा, माँ ज्ञान हो माँ प्राण हो। माता पिता बंधु सखा, माँ ज्ञान हो माँ प्राण हो। मातमा परमात्मा। परमपूज्य श्री माताजी, आपणच साक्षात श्री आदिशक्ती आहात. आपल्या परमकृपेत आपल्या निर्मल चरणी ध्यान करण्याची अनुमती आम्हा सर्वांना प्रदान करा. आता आपण आपले डोळे मिटूयात आणि आपला उजवा हात जमिनीवर ठेवूयात. आपलं संपूर्ण लक्ष आपण आपल्या डाव्या हाताच्या तळव्यापासून सहस्रार आणि सहस्रारापासून उजव्या हाताच्या तळव्याद्वारे धरणी मातेकडे 7 वेळा नेऊयात. भक्ति से ही माँ, आपकी भक्ति से ही माँ परिपूर्ण ये संसार हो। करुणामयी माँ आपका हमको सदा आधार हो। करुणामयी माँ आपका हमको सदा आधार हो। श्री महाकाली साक्षात. ओम तमेव साक्षात श्री महाकाली साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवे नमो नमः. आता आपण आपला उजवा हात मांडीवर ठेवूयात आणि डावा हात कोपरात वाकवूयात, आकाश तत्वाकडे करूयात. आपलं संपूर्ण अटेन्शन आपण आपल्या उजव्या हाताच्या तळव्यापासून सहस्रार आणि सहस्रारापासून डाव्या हाताच्या तळव्याद्वारे आकाश तत्वाकडे 7 वेळा नेऊयात. अहंकार प्रति अहंकार से हमको बचाना माँ सदा। श्री हनुमानजी साक्षात. ओम तमेव साक्षात श्री हनुमानजी साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवे नमो नमः.
आता आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवूयात. आपलं संपूर्ण अटेन्शन आपण आपल्या मध्य मूलाधार चक्रामध्ये गोलाकार क्लॉकवाईज 7 वेळा. अहंकार प्रति अहंकार से हमको बचाना माँ सदा। शुद्ध और निर्मल हमारा, शुद्ध और निर्मल हमारा सर्वदा आचार हो। करुणामयी आपका हमको सदा आधार हो। करुणामयी आपका हमको सदा आधार हो। श्री निर्मल गणेश साक्षात. ओम तमेव साक्षात श्री निर्मल गणेश साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवे नमो नमः. आता आपण आपला उजवा हात आपल्या ओटीपोटावर डाव्या बाजूला दाबून धरूयात. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला शुद्ध आणि निर्मल विद्या प्रदान करा. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत कृपा करून मला शुद्ध व निर्मल विद्या प्रदान करा. कृपा करून आम्हाला शुद्ध आणि निर्मल विद्या प्रदान करा. आता आपण आपला उजवा हात आपल्या मध्य नाभी चक्रावर ठेवूयात. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत कृपा करून आमच्यामध्ये लक्ष्मी तत्व प्रस्थापित करा. कृपा करून आम्हाला समाधानी बनवा. आता आपण आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या नाभीच्या भोवताली म्हणजे आपल्या भूसागरावर गोलाकार क्लॉकवाईज 7 वेळा फिरवूया. आपकी भक्ति से ही माँ, आपकी भक्ति से ही माँ परिपूर्ण ये संसार हो। करुणामयी माँ। परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री आदिगुरु दत्तात्रय आहात. आपल्या परमकृपेत कृपा करून आमच्या भवसागर चक्रामध्ये ज्या काही बाधा असतील, ज्या काही असंतुलन असेल, कृपा करून आपल्या निर्मल चरणी समर्पित करून घ्या व आमच्यातील गुरुतत्व जागृत करा. कृपा करून आम्हालाच आमचा गुरु बनवा. आता आपण आपला उजवा हात आपल्या हृदयावर ठेवायचा डाव्या बाजूला. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे. मी मन नाही, बुद्धी नाही, शरीर नाही, अहंकार नाही. मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे. मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे. कृपा करून आपण आमच्या हृदयामध्ये विराजमान व्हा. आता आपण आपला उजवा हात आपल्या मानेवर डाव्या बाजूला लावून धरूयात. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी निर्दोष आहे. मी निर्दोष आहे. मी निर्दोष आहे. मी कुणाचाही दोषी नाही. आपण आपला उजवा हात आपल्या कपाळावर दाबून धरूयात. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत मी माझ्या सहित सर्वांना अगदी हृदयापासून क्षमा केली आहे. कृपा करून आम्हाला सदैव क्षमाशील बनवा. इथं आपण 3 वेळा क्षम म्हणूयात. क्षम क्षम क्षम. आपण आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या डोक्याच्या मागच्या बाजूला म्हणजे आपल्या बॅक आज्ञा चक्रावर ठेवूयात. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत आमच्या हातून काही कळत नकळत चुका झाल्या असतील, काही अपराध झाले असतील तर कृपा करून आम्हाला क्षमा करा. परमपूज्य श्री माताजी, आपल्या परमकृपेत परमेश्वरी कार्याच्या विरोधात काही आमच्याकडून कार्य घडले असेल तर कृपा करून आम्हाला क्षमा करा. कृपा करून आम्हाला क्षमा करा. इथं आपण 3 वेळा हम म्हणूयात. हम हम हम. आता आपण आपल्या उजव्या हाताचा तळवा आपल्या सहस्त्रारावर घट्ट दाबून धरूयात आणि जागच्या जागी गोलाकार क्लॉकवाईज 7 वेळा फिरवूयात. आपका हमको सदा आधार हो। करुणामयी आपका हमको सदा आधार हो। परमपूज्य श्री माताजी, आपण साक्षात श्री सहस्रार स्वामिनी आहात. आपण साक्षात श्री आदिशक्ती आहात. आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला निर्विचारिता प्रदान करा. कृपा करून आमच्याकडून ध्यान करून घ्या. तर आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवायचे आहेत. आपलं संपूर्ण लक्ष आपल्या दोन्ही हातातून वाहणाऱ्या चैतन्याकडे आणि सहस्रारामध्ये केंद्रित करूयात
आणि ह्याच अवस्थेमध्ये आपण श्रीमाताईंची अमृतवाणी अगदी मनापासून ऐकायचे. श्रीमाताईंच्या प्रत्येक शब्दातून आपल्या प्रत्येक चक्रावर कार्य होत असतं. त्यामुळे प्रत्येक शब्द अगदी हृदयापासून मनापासून निर्विचार अवस्थेमध्ये ऐकूयात आपण. पृथ्वीच नाही का, सगळ्या फुलांचे सुगंध पृथ्वीचे येतात. त्यामुळे कुंडलिनी जागरण होताना पुष्कळांना अनेक तऱ्हेची सुगंध येतात. इतकंच नाही पण मला सांगतात माताजी तुमची आठवण आली म्हणजे अत्यंत सुगंध येतात आणि असं तुमच्या शरीरात नाही असे सुगंध येत असतात वगैरे लोक सांगतात. त्यामुळे पुष्कळांना कधी कधी काहीतरी गैरसमजूत होऊन जाते की माताजी फार एक्सपेन्सिव्ह सेंट असतात वगैरे. पण तसं नाही की जर तुमच्यामध्ये गणेश तत्व जागृत असलं तर आतून सुगंध हा येत असतो. तर तऱ्हेचे सुगंध माणसाच्या अंगात नाही येत असतात. पण काही ते आपल्याला माहिती असतील असे जगामध्ये साधू संत त्यांना ते साधू संत म्हणतात आणि त्यांना सुगंध चालत नाही. ते स्वतःला परमेश्वर म्हणतात त्यांना सुगंध चालत नाही. आपल्याकडे व्यवस्थित लिहिलेलं आहे की म्हणजे जर कोणत्याही देवाचं वर्णन वाचलं विशेषतः गणेशाचं तर तो सुगंधप्रिय सुगंधप्रिय आहे. इतकंच नव्हे तो कुसुमप्रिय आहे, तो कमलप्रिय आहे. मग जर अशी गोष्ट आहे आणि विष्णूच्या वर्णनात सुद्धा लिहिलेलं आहे, देवीच्या वर्णनात लिहिलेलं आहे. त्याचा अर्थ असा आहे की ज्या लोकांना सुगंध प्रिय नाही आणि ज्यांना सुगंध चालत नाही त्यांच्यात काहीतरी दोष आहे. ते परमेश्वराच्या विरोधात आहे. परमेश्वर शक्ती ती नाही हे अगदी हमखास. ज्या माणसाला सुगंध अगदी चालत आहे त्याच्यात काहीतरी परमेश्वराच्या विरोधात बसलेलं आहे हे नक्कीच आहे. कारण सुगंध हे पृथ्वी तत्वातलं महान तत्व आहे आणि ज्याला आता योग भाषेमध्ये त्याला अनेक नावं आहेत पण ते सांगून काही उपयोगाचं नाही कारण त्यांनी आणखीन आपल्याला विचारी. पण सांगायचं म्हणजे असं की जी काही पंचमहातत्व आहेत त्यांच्या आधी जे त्यांचे प्राणतत्व आहेत त्या प्राणतत्वातला आपण म्हणू की आद्य म्हणजे सुगंध आहे आणि त्यानेच आपली सृष्टी झालेली आहे. तेव्हा त्या प्राणतत्वाला घडवून त्या प्राणतत्वातला घडवलेला हा श्री गणेश आहे. तेव्हा श्री गणेशाची पूजन करताना पहिल्यांदा आपल्याला आपण सुगंधित केलं पाहिजे. म्हणजे काय की आपलं जीवन हे अतिसूक्ष्मातून सुगंधित झालं पाहिजे. बाह्यता नाही. वरून तुम्ही जितका मनुष्य दुष्ट असेल वाईट असेल तितकाच तो दुर्गंधी आहे. आमच्या सहयोगाच्या दृष्टीने असाच मनुष्य दुर्गंधी आहे. वरून जरी त्याच्यातनं सुगंध येत असला तरी तो मनुष्य काही सुगंध असा असला पाहिजे की मनुष्याला आकर्षण वाटलं पाहिजे. एखाद्या माणसाजवळ जाऊन आपण उभे राहिलो आणि जर आपल्याला त्या माणसाबद्दल तू प्रसन्न वाटलं आणि पावित्र्य वाटलं तर तो मनुष्य खरा सुगंधित आहे. नाहीतर असा मनुष्य की ज्याच्यातनं संबंध लालसा आणखी ज्याच्यातनं संबंध घाणेड्या प्रवृत्त्या नुसत्या बाहेर वाहत आहेत अशा माणसाजवळ जाऊन जर आपण उभं राहिलो तर अशा माणसाला बघून काही काही लोकांना बरंही वाटत असेल, असं नाही की नाही वाटत असेल, ह्या तर प्रवृत्तीवर अवलंबून आहे. पण ते काही गणेश तत्वातलं नाही. गणेश तत्वाचा मनुष्य हा अत्यंत सात्विक असतो पण तरी सुद्धा त्या माणसामध्ये एक तरी इतकं आकर्षण असतं आणि त्या आकर्षणात एवढं पावित्र्य असतं की ते पवित्र आकर्षणच माणसाला खेचून ठेवतं. आता आकर्षणाच्या कल्पना सुद्धा फार विक्षिप्त झाल्या आहेत त्या गणेश तत्वाच्या विरोधात. त्याला कारण असं की माणसामध्ये गणेश तत्व राहिलं नाही. जर माणसात गणेश तत्व असलं तर आकर्षण सुद्धा आपल्याला गणेश तत्वावरच आहे. सहजच आहे. जिथे आपलं आकर्षण आहे तेच तत्व आपल्यात असल्याशिवाय तिथे आपलं आकर्षण कसं होणार. आता एक फार प्रसिद्ध मोनालिसाचं चित्र आहे, आपण ऐकलंच असेल, लिओनार्डो दा विंचीने काढलेलं फार सुंदर एक चित्र आहे आणि ते ह्याच्यामध्ये लुव्र म्हणून एक मोठं म्युझियम आहे पॅरिसला, तिथे ठेवलेलं आहे विशेषतः. आता जर त्या चित्राला तुम्ही पाहिलं तर त्या बाईला पाहिलं तर ती फार पुष्ट बाई आहे. पुष्ट असून आणखीन काही विशेष त्यात आजकालच्या मॉडर्न बायकांच्या दृष्टीने आणि मॉडर्न ज्या आयडियाज आहेत ब्युटीच्या त्या दृष्टीने तिला कधीही तुम्ही ब्युटिफुल म्हणणार नाही. आणि तिच्या तोंडावर एक तरी स्मित आहे ज्याला मोबाईल स्माईल ऑफ मोनालिसा म्हणतात. त्या स्माईलवरच लोकांनी हजारो वर्ष मेहनत करून सुद्धा त्यांना त्याच्यावरती काही कशा तऱ्हेचं परत काढता आलेलं नाही. तर हे जे प्रसिद्ध चित्र आहे ह्याचं मुख्य जर कुणाला विचारलं ह्याच्यातलं तत्व काय आहे तर अगदी असं वाटेल की पावित्र्य. त्या चित्रामध्ये इतकं पावित्र्य आहे की ते आकर्षक आहे. आणि आजकालच्या ह्या मॉडर्न काळात सुद्धा आजकालच्या ह्या विक्षिप्त आणि विकृत भावनेच्या मागे सुद्धा मला आश्चर्य वाटतं की तिथे हजारोनी लोक नुसते ते चित्र बघण्यासाठी म्हणून लुरला येतात. जर ते चित्र जर त्या दिवशी नसेल तर कोणीही आतमध्ये येतं. इतकं मोठं ते म्युझियम आहे, त्या म्युझियममध्ये कोणीही मनुष्य आलं त्याने जर ते चित्र बघायला मिळणार नाही. म्हणजे त्या चित्रात काहीही नाही. ती बाई अगदी साध्या वेशामध्ये, साधे तिचे केस आहेत आणि अगदी चेहरा अत्यंत साधा असताना सुद्धा त्या चित्रातलं असं कोणतं आकर्षण आहे
पावित्र्य हे त्याचंच आकर्षण आहे. पण आजकालच्या आधुनिक काळात जर तुम्ही पावित्र्याच्या गोष्टी केल्या तर आपले जे मोठमोठाले बुद्धिजीवी लेख आहेत त्यांना मुळीच पटत नाही. त्यांना वाटतं ह्या काहीतरी जुन्या कल्पना आहे आणि ह्या जुन्या कल्पना म्हणजे वरून हे नका करू, ते नका करू, हे असं नाही केलं पाहिजे, ते तसं नाही केलं पाहिजे, अशा रीतीने तुम्ही लोकांना कंडिशनिंग करता आणि कंडिशनिंग करून मनुष्य वाईट मार्गाला लागला. आता सांगायचं म्हणजे असं की पावित्र्य माणसामध्ये पवित्र आई वडिलांच्या संगतीने पहिल्या प्रथम ही आई. जर आईच पवित्र नसली तर मुलाचं पावित्र्य फार कठीण. पण एखादा असा जीव असतो सुद्धा, मी असं पाहिलेलं आहे की अत्यंत घाणेरड्या बाईच्या पोटी, अत्यंत वाईट मार्गाला लागलेल्या बाईच्या पोटी सुद्धा जन्माला येतो आणि तो एवढ्यासाठीच येतो की त्या बाईचा उद्धार करावा आणि स्वतः तो फार मोठा जीव असतो, मोठा पिंड असतो आणि काहीतरी पुण्यवान आत्मा त्या ठिकाणी जन्माला येतो. म्हणजे असं की घाणीत कमळ निघावं तसा तो तिथे जन्माला येतो असं मी पाहिलेलं आहे. लंडनला विशेष करून मला फार आश्चर्य वाटलं की असे तिथे लहान मुलं आहेत की ज्यांच्या आईना आपण आपल्या दारात उभे करणार नाही. असं जरी असलं तरी ही म्हणजे एखादी अपवादात्मक गोष्ट आहे आणि हे अपवाद स्वभावता जर आई पवित्र बाई असली तर मुलगा किंवा मुलगी हे पवित्रपणाला फार सोप्यात पोहोचतात किंवा त्यांना सहजच पवित्रपणा लाभतो. आपल्याकडे म्हणून आई विरुद्ध बोललेलं कुणाला चालत नाही. एक अक्षर आईच्या विरुद्ध बोललं तर लोक भावला. पण अशा किती आया आजकाल आहेत ज्यांच्यात ते पावित्र्य, म्हणजे पावित्र्यामध्ये आईचं जे मुख्य असतं ते म्हणजे असं की नवऱ्यासाठी किंवा आपल्या पतीसाठी निष्ठा असायला पहिली. जर पार्वतीला शंकराची निष्ठा नसती तर पार्वतीला काही अर्थ आहे का? पार्वतीला काहीच अर्थ नाही. जर ती शंकराच्या वर जरी तुला शक्तिशालीनी वाटली, कारण ती शक्ती शंकराची आहे, सदाशिवाची ती शक्ती जरी असली तरी सुद्धा तिने पहिल्यांदा शंकराला वरण केलेलं, त्याच्या पुढे मान चुकवली आहे आणि तेव्हाच ती शक्तिशालीनी मानली गेली आहे, कारण ती त्याची शक्ती आहे. पण परमेश्वराचं किंवा देवतांचं वेगळं असतं आणि माणसाचं अगदी वेगळं असतं. त्यांना हे समजायचंच नाही. त्यांना हे समजतच नाही की नवऱ्याचं आणि बायकोचं इतकं पटलेलं की त्याच्यात दोन भागच नाही. जसा काही चंद्र आणि चंद्रिका असो किंवा सूर्य आणि सूर्याचे किरण असो तसा एकपणा माणसाला समजतच नाही. माणसाला असं वाटतं की बायको आणि नवरा यांच्यात भांडणं हे झालीच पाहिजे आणि ते जर भांडणं नाही झाली तर काहीतरी अबनॉर्मल गोष्ट. तर अशा रीतीचा एक अत्यंत पवित्र बंधन नवऱ्या आणखी बायको किंवा आपण म्हणून सदाशिवात आणि पार्वतीच होतं आणि त्यांचा पुत्र हा श्री गणेश. पार्वतीने नुसत्या आपल्या पावित्र्याने जन्माला घातला, म्हणजे त्याच्यात तिने बापाचाही भाव घेतलेला नाही. नुसत्या आपल्या पावित्र्यात आपल्या संकल्पाने तिने गणेशाला जन्म दिलेला. ती केवढी मोठी गोष्ट. तिच्या पावित्र्याने संकल्पाने तिने हे करून दिलेलं आहे आणि सहजयोग सुद्धा फक्त आमचं जे काही पुण्य असेल तेच आम्ही पणाला लावलेलं आहे. त्यापणाने ज्या लोकांना जितक्या लोकांना जन्म देता येईल तितक्यांचा द्यायचा असा आमचा आहे. आपल्या जीवनाचा आम्ही हाच एक अर्थ काढलेला आहे. आता इथे उभे राहून माझ्या आधी व्यक्ती माझ्याबद्दल सांगून गेले, पण तुम्ही त्याचा काही विचार घेऊ नका. आधी जोपर्यंत तुम्ही माझ्याबद्दल काही तुम्हाला मिळत नाही, अनुभव मिळत नाही, तोपर्यंत ह्या गोष्टी तुम्ही अडकू नका. कारण ह्या गोष्टीने लोकांना अगदी त्यांच्या डोक्याला म्हणजे आठा पडतात. इतकंच नाही पण लोकांना राग येतो. आता त्या मुलाला सुद्धा एवढ्यासाठीच राग आला कारण हे म्हणाले की माताजी देवी आहे, असं म्हटलेलं लोकांना अगदी आवडत आहे. तुम्ही जर म्हणाला पार की पार मंडळी आहे हा, तर त्याचा रागच येतो लोकांना. आणि राग येणं अगदी माणसाच्या स्वभावाला अनुसरून आहे की जर कुणाला कुणी देवी म्हटलं की झालं, ते असंच असतं. देवी म्हटलं की लोकांना राग येतो. पण मूर्ख लोकांनी जर आपल्या स्वतःला देवता किंवा भगवान म्हटलं तर मात्र लोक त्यांच्या पुढे अगदी डोकं टेकून जातात. त्यांना मग ते अगदी भगवान वाटतात. मग त्यांना ते नागवे करू नये नाचवलं किंवा त्यांना अगदीच नागवे केलं इन एव्हरी वे की पैशानी वगैरे सगळं नागवं केलं तरी चालेल, पण त्यांना भगवान मानतात. पण जे खरं आहे ते समजून घेतलं पाहिजे आणि जर ते आपल्याला मिळालं समजलं तर ह्याला काय अर्थ आणि का असं म्हणावं लागतं आणि का असं मानावं लागतं ते मी आज सांगणार आहे. म्हणजे गणेशाला तुम्ही जर दैवत्व नाही मानलं, गणेश हा एक देव आहे असं नाही मानलं तर तुमचं काहीही चालू शकत नाही आणि चालत नाही. पण ते प्रत्यक्षात दिसत नाही म्हणून लोकांना वळत नाही. म्हणजे एक डॉक्टर सुद्धा घरी गणेशाचा फोटो ठेवेल, त्याला कुंकू लावेल, त्याला चुळा लावेल आणखी. पण जर त्याला मी सांगितलं की गणेश तत्व हे तुमच्यामध्ये फिजिकली अफेक्ट करतं, तुम्हाला शारीरिक त्याने फायदा होतो, तर कधीही तो मानायला तयार होणार नाही. जर त्याला मी सांगितलं की तुम्ही गणेशाचा फोटो काढून ठेवा तर तेही मानायला तयार नाही. पण जर मी म्हटलं की गणेश तत्वाशिवाय तुम्ही चालू हलू शकत नाही तर ते मानायला तयार नाही. त्यांना असं वाटतं त्याच्यात डॉक्टरच पाहिजे.
आता दैवत्व आपण मानत नाही गणेशाचं, पण सहयोगात हमखास म्हणावं लागतं. त्याला कारण असं आहे की जो काही त्रास तुम्हाला जर ह्या गणेश तत्वामुळे झालेला असेल तर मात्र तुम्हाला गणेशाला टाळावं लागतं. म्हणजे असं आहे की गणेश तत्व समजा प्रॉस्टेट ग्लॅन्डचा त्रास असला. आता एक अनुभवाची गोष्ट सांगते. आमचे तिथे आहेत अग्निहोत्री म्हणून, ते ऍक्च्युअली त्यांचं नाव आहे राजवाडे, पण त्यांचं अग्निहोत्री ते त्यांनी पुष्कळ केलेले आहेत अग्नीचे मोठे मोठे यज्ञ, म्हणून त्यांचं नाव अग्निहोत्री राजवाडे असं पडलेलं आहे. आणखीन फारच म्हणजे पट्टीचे सहयोगी म्हटलं पाहिजे असे आहे. तर एक दिवस ते माझ्याकडे आले जवळ 2-3 वर्षापूर्वी. तर मला म्हणाले माताजी मला काही त्रास नाही, फक्त मला प्रॉस्टेटचा त्रास आहे. मला मोठं आश्चर्य वाटलं की हा एवढा मोठा गणेश पूजक परत सहयोगी, त्याला प्रॉस्टेटचा त्रास कसा होणार? कारण प्रॉस्टेटचा त्रास बहुतेक गणेश तत्वाच्या त्रासामुळे त्याचा गणेश रुसल्यामुळे होतो. तर ह्यांच्यावरती गणेश रुसण्याचं काही कारणच नाही, कारण हे पट्टीचे सहयोगी आहेत. आणखी ह्यांना माझ्याबद्दल एवढी ही वाटते श्रद्धा आणि अत्यंत भोळा म्हणून. मग हे गणेश तत्व कसं त्यांच्या हातामध्ये असं उलटं चालू लागलं ते माझ्या लक्षात नाही आलं. तर मी त्यांना म्हटलं राजवाड्याला की राजवाडे आज घ्या की थोडासा प्रसाद म्हणून आमचे चणे प्रसाद असतात तो दिल्यावरती. बरोबर तिथे म्हणाले की आज दादा काही खात नाही चणे. म्हटलं का? आणि आज संकष्टी. म्हटलं असं का? आज का नाही खात तुम्ही? म्हणजे सगळ्यांनी सांगितलं संकष्टीला चणे नाही खायचे. म्हटलं हेच चुकलेलं. संकष्टी म्हणजे गणेशाचा वाढदिवस. आता बघा किती तुम्ही सगळे शिकलेले लोक आहेत आणि कुणी काही सांगितलं तरी त्याच्याकडे बुद्धी ती वापरली पाहिजे आणि सतर्कतेने घेतलं पाहिजे. संकष्टीला आम्ही उपास करतो. संकष्टी किंवा गणेश चतुर्थी हे त्याचे जन्मदिवस आणि त्याच्या जन्मदिवशी तुम्ही उपास करता. म्हणजे काय सुतक पाळायचं आहे का? एक साधी गोष्ट आहे. मनुष्याचं जे एक्सप्रेशन असतं किंवा ज्याचा मनुष्य आपलं दाखवतो कोणत्या गोष्टीचा की दुःख झालं किंवा सुख झालं. जर समजा घरात कोणी मनुष्य मेला की आपण जेवत नाही घरी. आता जर घरी तुमचा मुलगा झाला किंवा नातू झाला तर तुम्ही पेढे वाटाल, मेजवान्या द्याल, त्याचा समारंभ करा. मग श्री गणेश जन्माला आले तर तुम्ही सगळे उपाशी बसून म्हणजे होणारच प्रॉस्टेटचा त्रास. मग युट्रसचा कॅन्सर. युट्रसचा कॅन्सर सुद्धा याच्यामुळे होतो गणेश तत्वाला जर तुम्ही नीट वागवलं नाही तर. तुमच्या मुलांना नीट वागवलं नाही तर, जर तुमच्यामध्ये मातृत्व नसलं तर, त्या सर्व गोष्टींमुळे युट्रसचा त्रास होतो. नंतर गणेश तत्वाचे काही काही फार अगदी पवित्र नियम आहेत, ते जर तुम्ही पाळले नाही तर तुम्हाला युट्रसचा त्रास होतो. पण हा त्रास एक डॉक्टर गणेशाशी लावू शकत नाही. त्याचा संबंध गणेशाशी आहे हे तो लावू शकत नाही. तो फक्त तिथपर्यंत येतो की हो प्रॉस्टेट ग्लॅन्ड खराब झालेला आहे किंवा फारसं पेल्विक फ्लेक्सस हे खराब झालं. पण ह्याच्या मागे जे अंडर करंट्स आहेत किंवा ह्याच्या अंतर्गत जे परोक्ष ज्ञानाने जाणले जातात किंवा ज्याला म्हटलं पाहिजे अलग आहेत, जे तुम्हाला दिसत नाही, जे त्यासाठी तुमच्याजवळ अजून डोळे नाही, त्याच्यासाठी तुमच्याजवळ अजून संवेदना आलेली नाही, अजून तुमची त्याची परिपूर्ती झालेली नाही, तेव्हा तुम्ही कसं लक्षात घेणार की ह्याचा त्रास त्या श्री गणेश तत्वाच्या बिघडल्यामुळे झालेला आणि श्री गणेशच आमच्यात रागवलेला. तेव्हा त्या देवताला प्रसन्न केल्याशिवाय आम्ही सहयोग करू शकत नाही. असं म्हटल्याबरोबर डॉक्टर एकदम घसरले. जशाच गणेशाचं नाव घेतलं की सगळे डॉक्टर घसरतात. आम्ही श्री गणेशाला मानायला तयार नाही, आम्ही फक्त सायंटिस्टला मानतो. मग बसा, तुमचा कॅन्सर गणेश तत्वाला मानल्याशिवाय ठीक होणार नाही. गणेश तत्व बिघडल्यामुळे कॅन्सर होतो. गणेश तत्व जर आपल्यामध्ये बिघडलं, कारण ते हर ठिकाणी प्रत्येक एका अणू रेणू सगळीकडे संतुलन बघत असतं, तेव्हा ते जर बिघडलं तर आपल्याला कॅन्सरचा रोग होतो. आता आम्ही कॅन्सर ठीक करतो आणि केला आहे आणि करणार, पण आमचा काही हा धंदा नाही. म्हणजे आता मी म्हटल्यावर तुम्ही सगळे कॅन्सर पेशंट शोधून काढू नका कृपा करू, कारण आम्ही पुष्कळांना ठीक केला आणि बिलकुल बेकार गेले. ते इथे सुद्धा 2-4 बसलेले असतील, पण बहुतेक ते मग सहयोगाला येत नाही, पुढे वाढवत नाही. मग परत कॅन्सर झाला की माताजी तुम्ही एकदा आम्हाला बरं केलं होतं तर परत कसा झाला? तुम्ही सहयोग केला का? पुढे तुम्ही त्याच्यावर मेहनत केली का? पुरुषार्थ केला का? तुम्ही गणेश स्तवन केलं का? तुम्ही गणेशाला समजले का? तसं काही नाही. आम्ही तुमचा फुकट केला कॅन्सर ठीक, एक पैसा घेतला नाही. परत आम्ही तुमचा ठीक करा आणि तुम्ही जरा सुद्धा पुरुषार्थ करू नये. तेव्हा गणेश तत्व हे किती महत्वाचं आहे, त्याला किती महात्म्य द्यावं तेवढंच थोडं. आणि अत्यंत सुंदर असं 4 पाकळ्याचं गणेश तत्व आपल्यामध्ये असतं. आणि ह्या 4 पाकळ्याच्या गणेश तत्वामध्ये बसलेला मधोमध गणेश जो आहे तो आपल्यामध्ये ज्याला आपण पेल्विक फ्लेक्सस म्हणतो, हे नुसतं फिजिकल साईडला, नुसत्या फिजिकल साईडला तो बघत असतो. म्हणजे आपल्या शारीरिक साईडला त्याच्यातला एक अंग आहे. म्हणजे त्याला जे अनेक अंग आहेत पैकी पहिलं अंग म्हणजे शारीरिक अंग म्हणा किंवा मानसिक अंग. आता मानसिक अंगाचे जे बीज आहेत ते गणेश तत्व बीजच मुळी. कारण तुम्ही पाहिलेलं आता मी दाखवलं की इच्छाशक्ती म्हणजे जी
डावीकडची शक्ती आहे जी आपल्याला सगळ्या भावना देते. त्या भावनेच्या मुळातच गणेश बसल्यामुळे ज्या माणसाला वेड लागला असेल त्याचं गणेश तत्व खराब असलंच पाहिजे. त्याला अर्थ असा नाही की तो मनुष्य अपवित्र आहे, पण त्याच्या पवित्राला धक्का लागला, त्याच्या पवित्रतेला तुम्ही ठेच मारली तरी त्याला होऊ शकतं. एखाद्या माणसाला जर एखाद्या माणसाने खूप छळलं तरी त्याचं गणेश तत्व बिघडू शकतं. कारण त्याला असं वाटतं परमेश्वर आहे तर मग माझ्या माणसाचा हा छळ का करतो, हा मनुष्य मला इतका सतावतो का. जर परमेश्वर आहे, जर गणेश आहे तर मग ह्याचा वध का नाही करत, त्याच्यातच परस आहे तर त्याला मारून का नाही करत. असे प्रश्न त्या माणसाला उभे झाले. हळूहळू त्याचं डावी प्रेम और आनंद से हम गीत गाए आपके, प्रेम और आनंद से हम गीत गाए आपके, हर दिल में बहता आपका ही, हर दिल में बहता आपका ही प्रेम पारावार हो, करुणामयी माँ आपका हमको सदा आधार हो, करुणामयी माँ आपका हमको सदा आधार हो. आप हळुवारपणे डोळे उघडूयात. दुसऱ्या माताईंच्या प्रतिमेकडे पाहून प्रणाम करूयात आणि बंधन घेऊयात. परिपूर्ण ये संसार हो, करुणामयी माँ आपका हमको सदा आधार हो, करुणामयी माँ आपका हमको सदा आधार हो. जय श्री माता. आपके आशीष से ही बह चली है सहज धारा, आपके आशीष से ही बह चली है सहज धारा. इस लोक से ब्रह्मलोक तक, इस लोक से ब्रह्मलोक तक आपकी जयकार हो, करुणामयी माँ आपका हमको सदा आधार हो, करुणामयी माँ आपका हमको सदा आधार हो. आपकी भक्ति से ही माँ, आपकी भक्ति से ही माँ परिपूर्ण ये संसार हो,